सोंढे ग्रामपंचायत शेजारी सुरू असलेले श्री महालक्ष्मी पेन रिलीफ सेंटर हे विविध प्रकारच्या वेदना व आजारांवर प्रभावी उपचार देणारे केंद्र म्हणून वेगाने प्रसिद्ध होत आहे। आयुर्वेदिक पद्धतीवर आधारित थेरपीमुळे अनेक रुग्णांना मोठा दिलासा मिळत असल्याचं समोर आलं। या केंद्रामध्ये सायटिका, हात व पाय मुरगळणे, हिप जॉईंट समस्या, पॅरालिसिस, गुडघेदुखी, सर्व्हायकल आजार, दबलेल्या नसांचे विकार, पाय व मणक्यांचे विकार तसेच सांधे, कंबर व मणक्यातील गॅप यासारख्या विविध व्याधींवर उपचार केले जातात। विशेष बाब म्हणजे अनेक रुग्णांना इतर ठिकाणी डॉक्टरांकडून ऑपरेशन करण्याचा सल्ला देखील देण्यात आला होता। मात्र या सेंटरमध्ये केवळ 1 ते 2 सेटिंग मध्येच त्यांना मोठा आराम मिळाल्याचा अनुभव रुग्णांनी व्यक्त केलाय। येथे दिल्या जाणाऱ्या थेरपीमुळे जागेवरच सुमारे 70% आराम मिळत असल्याचंही रुग्णांनी सांगितलंय। तसेच काही रुग्णांनी सांगितले की त्यांनी यापूर्वी अनेक ठिकाणी उपचार घेतले होते, मात्र अपेक्षित परिणाम मिळाला नाही। परंतु श्री महालक्ष्मी पेन रिलीफ सेंटर येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना लक्षणीय फरक जाणवला। केंद्राचे संचालक डॉक्टर मंगेश मवाळ व डॉक्टर गणेश भारती हे अनुभवी असून रुग्णांच्या समस्येनुसार योग्य उपचार पद्धती अवलंबली जाते। या ठिकाणी तपासणी फी पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली आहे। या सेंटरची मुख्य शाखा सिन्नर तालुक्यातील सोंडी येथे असून पुणे, शहापूर आणि मालेगाव येथेही शाखा सुरू आहे। त्यामुळे विविध भागातील रुग्णांना त्या उपचाराचा लाभ मिळत आहे। ग्रामीण भागात अशा प्रकारचे सर्वसमावेशक आणि परवडणारे उपचार केंद्र उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळत असून श्री महालक्ष्मी पेन रिलीफ सेंटर आरोग्य सेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं चित्र आहे। नमस्कार, माझं नाव डॉक्टर मंगेश मवाळ, मी स्वरूप स्वतंत्र आहे। जर बघितलं गेलं तर खूप सारे पेशंट आहे, गुडघ्याने त्रस्त, सायटिका असेल किंवा कमरेचे, गादीचे, मणक्यांचे असे भरपूर सारे आजार आहेत। तर त्यावेळेस आपण जास्त करून कायरोप्रॅक्टिककडे लक्ष दिलं होतं। आपण कायरोप्रॅक्टिकचा कोर्स केला त्यावेळेस, पण त्याच्यामध्ये मग आपण नॅचरोपॅथी पण यूज केली। आणि ज्यावेळेस पेशंटचे म्हणजे ज्यावेळेस पेशंट एकदा व्हिजिट करून गेले, दुसऱ्यांदा ज्यावेळेस पेशंटचे रिझल्ट ऐकले त्यावेळेस मलाच असं अनुभवलं की पेशंटचे रिझल्ट खूप छान आहे। आणि भरपूर पेशंट ज्यावेळेस येतात त्यावेळेस डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन सांगितलं। कोणाला काही पेशंट तर असे बघितले मी की जेणेकरून त्या पेशंटला डॉक्टरांनी असं सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन शिवाय पर्यायच नाही किंवा तुम्हाला आरामच करावा लागेल, बेड रेस्ट करावा लागेल। तर असे पेशंट आपल्याकडं 1 सेटिंगमध्ये 2 सेटिंगमध्ये पेशंट पूर्णपणे रिकवर झालेलं आहे। आणि त्या पेशंटला एका सेटिंगमध्ये पूर्ण ऑपरेशन जेव्हा रिटर्न MRI केला तर त्या पेशंटचा MRI पूर्ण ओके आलेला आहे। म्हणजे जसं स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम होता अशा पेशंटला। आणि एक पेशंट असं होतं पॅरालिसिसचं, डॉक्टरांनी त्यांना सांगितलं का त्यांची सेवा करा घरी, हे पेशंट आता रिकवर होणार नाहीत। तर असं पेशंट आपल्या चॅनलला पण जर गेलं तुम्ही टाकलेलं आपण रिव्ह्यू त्यांचा, तर ते पेशंट सुद्धा आता पूर्णपणे 100% ओके झालेले आहे। सर, कायरोप्रॅक्टर आणि नॅचरल थेरपी नेमकी कशी काय काम करते, काय सांगा? कायरोप्रॅक्टिक जी आहे ही कसं असतं, जे यंग जनरेशनमध्ये ह्या पेशंटमध्ये कायरोचा झट आणि पट रिझल्ट होतो। त्याचं कारण असं असतं की स्पाईनमध्ये कसं असतं थिकनेसपणा असतो, तो लवकर रिकवर होतो। आणि नॅचरोपॅथीमध्ये कसं असतं ओल्ड एजमध्ये, तर त्या पेशंटमध्ये काय होतं रिकवरी लवकर येत नाही। आणि काही झालं तर थोडंसं सप्लिमेंट यूज करावं लागतं आपल्याला, कारण की झिजलेल्याचं तुम्ही थेरपीने जेवढा 70% 80% फरक पडतो तेवढंच 30% आपलं मेडिसिन बी काम करतं, म्हणजे रिकवरी पण चांगली येते। आणि जिथे आपण पेन किलर वगैरे यूज करतो त्याची गरज पडत नाही यूज करण्याची, आणि पेशंटला तात्काळ आणि लवकर आराम मिळतो। त्याच्यामध्ये समजा पेशंट कसं असतं बाकीचे तुम्ही पेन किलर घ्याल तर त्याच्या किडनी लिव्हरला पण बाकीचे डॅमेज होण्याची खूप शक्यता असते। तसं आयुर्वेदिक आणि नॅचरोपॅथीमध्ये असा कुठलाहीच त्रास होत नाही की जेणेकरून पेशंटला असं त्रास होईल किंवा या गोष्टी होतात। रुग्णांना जागेवर 70% आराम? हो, आपण तसं दिलेलंच आहे, जागेवरती 70% आराम। त्याचं रिझन बी असं आहे की प्रत्येक पेशंट आल्यानंतर सांगतोच की आम्हाला जागेवरती 70% पडला, कोणाला 80 पडतो। काही पेशंट असे पण येतात की त्यांना म्हणजे एकदा आल्यानंतर परत येण्याची पण गरज नाही पडत। पॅरालिसिस रुग्णांमध्ये सुधारणा कशी जाणवते? आता पॅरालिसिसचं कसं आहे माहिती आहे का, ज्यावेळेस पॅरालिसिस किती टक्केवरती किती जुना आहे याच्यावर डिपेंड असतं। आता समजा जर 6 महिने किंवा वर्षाचं जर पॅरालिसिस असेल तर ते पेशंट आपल्याकडे आत्तापर्यंत आल्यानंतर 3 सेटिंगमध्ये पॅरालिसिस पूर्ण 100% कव्हर झालेला आहे। आणि जर समजा 10 वर्ष असेल, 15 वर्ष असेल तर त्या पेशंटला वेळ लागतो, कारण की आपण कसं म्हणतो एखाद्या लोखंड त्याला गंज चढतो तर ते डॅमेजपणा जास्त येतो। आणि जर नॉर्मल असेल तर ते लगेच पेशंट क्लिअर होतं। म्हणजे पॅरालिसिसचे पण रिकव्हरी फास्ट आहे, पण ते फक्त लवकर पेशंट इथपर्यंत आलं पाहिजे, तर त्यावेळेस ते पेशंट आपल्याकडे 100 आणि 100% पेशंट क्लिअरच होतं 3 सेटिंगमध्ये। सध्या युवकांमध्ये मानेचे, पाठीचे, कमरेचे आजार उद्भवत आहेत। बरोबर, काय मुख्य कारण आहे त्याला, काय सांगा?
कसं आहे, आपलं बसण्याची पोझिशन किंवा आता सध्या काय जे IT चे विद्यार्थी वगैरे असतील ज्यांना ऑफिसचं कंटिन्यू काम आहे, तर त्या विद्यार्थ्यांना कसं असं कंटिन्यू लॅपटॉप वगैरे चालवणं, कंटिन्यू बसणं, तर आपण ती काळजी घेतली पाहिजे बसण्याची वगैरे, किंवा संध्याकाळी झोपताना आपण उशी किती लेवलने घेतली पाहिजे, काय कंडिशन घेतली पाहिजे, हे पण आपण डेली रुटीनमध्ये आपण ठेवलं पाहिजे. कारण काय होतं, आपण जेवढं कामाकडे लक्ष देतो तेवढं शरीराकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आपल्या केंद्राची उपचार पद्धती इतर केंद्रापेक्षा कशी वेगळी आहे सर, काय सांगा? त्याच्यासाठी कसं आहे माहिती आहे का, आपण काय होतं, जे म्हणजे आम्ही कॉम्बो ट्रीटमेंट यूज करतो, जिथं आता फिजिओथेरपीमध्ये कसं असतं, प्रेशर जास्त नसतो आपल्याकडं. त्याच्यामध्ये कॉम्बो ट्रीटमेंटमध्ये आपण ज्यातली हार्डर ट्रीटमेंट करतो, जेणेकरून पेशंटला रिझल्ट फास्ट येईल असं. कारण की काय होतं, ज्यावेळेस पेशंट येतो त्यावेळेस प्रत्येक पेशंट सांगतं की नाही आम्ही अशी थेरपी केलेली आहे, बाहेर थेरपी केलेली आहे, पण मग पेशंटचं ज्यावेळेस स्टार्टिंगला येतो त्यावेळेस पेशंटची एनर्जी वगैरे राहते. ज्यावेळेस पेशंट रिकव्हरी होऊन येतो त्यावेळेस पेशंटची मानसिकता चेंज झालेली असते. ते सांगता भाऊ सर आम्ही ती थेरपी केली होती, पण त्यावेळेस आम्हाला एवढा म्हणजे फरक जाणवला नाही. मग हे असं कसं जाणवलं की आम्हाला तुमच्याकडे आल्यावर फरक जाणवलं. तर ही टेंडन्सी पेशंटच्या मनामध्ये असतं. आपण पेशंटला सांगतो की तुम्ही एकदा थेरपी घेऊन बघा किंवा उपचार घ्या आपल्याकडे, 100% तुम्हाला रिझल्ट भेटेल त्याचा. पुणे असेल, शहापूर असेल, तसेच आता चोंडी. आता आपल्या मेन जी ब्रँच ही चोंडीला आहेत, 2 नंबर शाखा पुण्यामध्ये आहेत, 3 नंबर शहापूरला असतं आणि 4 नंबर मालेगावला आहे. तर आता आपली जी शाखा चोंडीची, ही चोंडीला हप्ताभर असते, बुधवारी साप्ताहिक सुट्टी असते, बुधवारी बंद असतं. पुण्याला जे असतं ते बुधवारी असतं आणि पुण्याला 8:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपला एक दिवस विजिट चक्कर असते. तिथे पण रिस्पॉन्स खूप चांगला आहे आपला, जेणेकरून काय झालं, पुण्याचे भरपूर पेशंट आपल्याकडे यायचं आणि त्यांची एक डिमांड होती की सर तुम्ही आम्हाला एक दिवस व्हिजिट द्या, कारण की आमच्याकडे भरपूर पेशंट आहे. आणि खास पुणेकरांसाठी आपण ह्या गोष्टी केलं की त्यांचं म्हणणं असं आहे की सर्वसाधारण लोक येऊ शकतात, पण ज्यांच्याकडे येण्याचे साधन नाही आहे आणि इथपर्यंत येण्याचा 10 ते 12 हजार रुपये खर्च होतो, तर अशा पेशंट ते म्हणे आम्ही कसं येणार तिथपर्यंत, पण आम्हाला ट्रीटमेंटची गरज खूप आहे. मग त्यासाठी आपण एक दिवस ठेवलं. तसंच शहापूरला पण आपलं शनिवारी असतं 8:30 ते 6 आणि मालेगाव पण बुधवारी असतं 8:30 ते 7:30. माझं नाव गणेश माधव भारती. आम्ही चोंडीची महालक्ष्मी सेंटरचे मंगेश मावळ आणि गणेश भारती आम्ही दोघं मिळून चालवतो. त्यानंतर आमच्या थेरपी आहेत, एक ॲक्युप्रेशर येते, एक कपिंग थेरपी येते, एक व्हायब्रेट येते, एक शॉक ट्रीटमेंट आहेत. असे भरपूर थेरपी आहे आमच्यावाल्या आणि रिझल्ट खूप छान आहे आमच्यावाले. माझं नाव आसिमुल्ला वडनेर भैरव. मी महालक्ष्मी थेरपीला आलो होतो. मणक्याची शिर पूर्ण दाबेल होती आणि एक पाय माझा कामच करत नव्हता. त्याच्यानंतर मला चालायला म्हणजे 1-2 पावलं टाकले की लगेच थांबून घ्यायचं. त्याच्यानंतर लय ठिकाण दाखवलं, कुठंच फरक पडला नाही मला. महालक्ष्मी पेन सेंटरला जेव्हा आलो मी, तर एकच थेरपीमध्ये मला पूर्ण दुखणं गायब होऊन गेलं. परत मला कोणतीच गोळी घेता आली, बाहेरची एक गोळी खाल्ली. याच्या अगोदर लय दवाखाने दाखवले, मालिशवाले लय झाले. मालिशवाल्याला तर म्हणजे मुळी दाखवायला नाही बाहेर मालिशवाले. कधीपासून त्रास होतो तुम्हाला? मला हे कमीत कमी 2 वर्षापासून त्रास होता. पूर्णपणे बरं वाटतं? आता एकदम क्लिअर आहे. म्हणजे आता मी 4 किलोमीटर चालू शकतो. मी हनीफ फुत्रबाई शेख वाळकी, तालुका राहता, जिल्हा नगर. मी माझ्या पत्नीला सुरुवातीला 5 वेळा मी आर्वीला गेलो, तिथं काही फरक पडला नाही. त्याच्यानंतर इथं चोंडीला आलो, त्याच्यानंतर रांजणगावला बी केलं, रांजणगावमध्ये काही फरक पडला नाही. आमचे नातेवाईकनी इथं आणलं, इथं आणल्यानंतर तिला काही फरक जाणवला. आता कसं वाटतं? चांगलं बरं वाटलं. मी जमिला हनीफ शेख, आम्ही वाळकीहून आलो सिद्धीजवळचे. मला खूप त्रास आहे, दवाखाने खूप केले, मालिश केली, परत थेरपी पण केली, ते ॲक्युपंक्चर केलं, पण आता इकडे आले तर मला थोडं बरं वाटू राहिलं. काय त्रास होता तुम्हाला? पाठीचं मणकं दुखतं, पाय दुखतं, एक हात एकदम काम नाही करीत, मान काम नाही करीत, मागं वळून फिरून पाहता येत नाही, खूप ठणक लागत, झोप नाही येत. मग मला 2 वर्षापासून त्रास आहे. आता कसं वाटतंय? आता बरं वाटू राहिलं. दवाखान्यात गेलो, मालिश केली, मणके डॉक्टरकडे गेलो, हाडा डॉक्टरकडे गेलो, संपूर्ण इलाज केले भरपूर, ॲक्युपंक्चरकडे गेलो, समजे केले, पण आता इकडे आलं बरं वाटू राहिलं. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.